नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर आजच्या भागामध्ये पहिले तर इंदूला पुन्हा श्रीकला चॅलेंज येते. त्यानंतर व्यंकू महाराजांनी त्यांच्या घराण्याच्या वारसांचं अभंगाचं पुस्तक आणलेलं असतं आणि त्याच्यावरती श्रीकला थोडासा वाईट नजर टाकते, तेव्हा जाऊन थोडासा कांड होणार आहे आणि मोठ्या बाई श्रीकलाच्या जखमेवरती नमक छिडकण्याचं काम करणार आहेत. बेसिक गोष्ट म्हणजे याच्यामुळे अधोक्षज आणि इंद्रायणीचं जोरदार कडाक्याचं भांडण होणार आहे बिकॉज ऑफ श्रीकला. आणि एंडला तर खूप मस्त ट्विस्ट आहे, इंद्रायणीच्या बाजूने बाजी फिरणार आहे. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय झालं. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इंदू घरी आलेली असते. तिला बघता श्रीकला तिला विचारते, काय हो इंद्रायणी ताई, तुम्ही माझ्या विरुद्ध चोरीचे पुरावे शोधायला गेले होते ना, मिळाले का तुम्हाला पुरावे? कारण की मला तर माहिती आहे तुम्ही असे स्वस्त बसणारे नाही आहेत. तेव्हा इंदू म्हणते, बरं झालं तुला स्वतःहूनच कळलं की मी स्वस्त बसणारी नाही आहे, हे तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणायला लागतात, हे बघ इंदू, हे अभंगाचं पुस्तक आहे, म्हणजे आपल्या दिग्रज घराण्याचे अभंग आहेत. तेव्हा ती म्हणते, आज अचानक हे कसे काय काढले? तेव्हा ते म्हणायला लागतात, श्रीकलाला यांना बघायची इच्छा होती, त्याच्याचमुळे मी काढून घेऊन आलो आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, मी ऐकलंय इंद्रायणी ताई, व्यंकू महाराजांनी तुम्हाला हे सगळे अभंग आहेत ना ते लहानपणापासून शिकवले आहेत आणि मला हे सगळं ऐकायची आणि हे बघायची खूप इच्छा होती. ती जशीच त्या अभंगांना हात लावायला जाईल इंदूच्या डोक्यामध्ये तिडीक भरते. तेव्हा ती म्हणायला लागते, व्यंकू महाराज अचानक डोकं दुखायला लागलं आहे, मला समजत नाही आहे काय होत आहे. तेव्हा श्रीकला लगेच हात बाजूला करते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणायला लागतात, श्रीकला तू काळजी करू नको, हे आपल्या घराण्याचे पूर्वपद चाललेले अभंग आहेत आणि यामधलं तुला काही वाचावंसं शिकावंसं वाटलं ना तर तुम्हाला नक्की कळव. तेव्हा ती म्हणते, हे तर माझ्यासाठी खरंच खूप पुण्याची गोष्ट आहे. तेव्हा ते म्हणतात, चल मी तुला दाखवते हे कुठे ठेवलेले असतात, हे मोस्ट ऑफ माझ्याच रूममध्ये असतात, तू बघ चल. हे सगळं होत असताना श्रीकला तरीही इंदूला दिवसाची काही सोडत नाही. इंदूला तिच्यावरती राग आलेला असतो. इकडे व्यंकू महाराज ते ग्रंथ ठेवतात. ते बघता श्रीकला खोटं खोटं का होईना त्याला नमस्कार करायला लागते. तर दुसरीकडे विंजे सरकार मोठ्या बाईंच्या जवळ गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्ये काय ब्रेकिंग न्यूज सुरू आहे? तुमच्या ज्या सुनबाई आहेत ना त्या वाटतात तेवढ्या साध्या नाही आहेत, त्या आता श्रीकलालाही डसायला निघाल्या आहेत. तेव्हा ते म्हणतात, ते तर मला माहितीच आहे, ती दिसते तशी नाही आहे, ती लोकांना फसवते. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज देतो. खरं म्हटलं तर त्यांनी आता त्या नवीन आलेल्या सुनेवरती म्हणजे श्रीकलावरती वार केला आहे. तिला म्हणाला आहे की तू अपशकुने आहेस आणि तुझ्याचमुळे घरामध्ये चोरी सुद्धा झाली आहे. मला तर असं वाटते त्या लवकरच तुमच्या मुळावरती सुद्धा उठू शकतात. तेव्हा ते म्हणतात, हे तुम्ही स्वतःहून ऐकलं का? ही खरी बातमी आहे का? म्हणजे इंदूने त्या श्रीकलावरती वार केला आहे. तेव्हा ती म्हणते, बघा मी स्वतःहून तर ऐकलं नाही, पण बातमी 100% खरी आहे, मी तुम्हाला सांगते ना. तेव्हा त्या म्हणतात, मग तर खूप चांगलं आहे, आता या गोष्टीचा मी फायदा घेणार. पण तुम्हाला माहितीये का मी श्रीकलाची बाजू घेणार कशी? पहिले तिच्या जखमेवरती मीठ चोळणार आणि त्या मिठावरती औषध लावणार, म्हणजे कसं दोन्ही बाजूने गोष्टी माझ्याच बाजूने होतील, एवढी मी हुशार आहे. तेव्हा ते म्हणतात, खरंच मोठ्या बाई तुम्ही खूप जास्त हुशार आहेत. थोड्या वेळानंतर इंदू रूम मध्ये आलेली असते, पण तिला थोडा त्रास होत असतो. म्हणून ती विचार करते की जेव्हा श्रीकलाला मी पहिल्यांदा बघितलं ना तशीच तिडीक आता माझ्या डोक्यात गेली, नेमकं आहे काय? तेव्हा अधोक्षज म्हणतो, काय झालं तुला? अशी तोंडातल्या तोंडात का पुटपुटते? जे काही असेल ते सरळ सरळ बोल. तेव्हा ती म्हणते, अरे आता सुद्धा माझं डोकं दुखायला लागलं आहे, जसे श्रीकला घरात आली होती तेव्हा दुखलं होतं तसंच काहीतरी झालं आहे. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे ना, तू प्रत्येक गोष्टीमध्ये श्रीकलाला विरोध करत असते, मग हे सगळं तुझ्या बाबतीत तर होईलच. आणि इंदू तू काय केलं आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, काय झालं? तू इतका का भडकला आहे आणि तू असं का बोलतोय? तेव्हा तो म्हणतो, मी तुला सांगितलं आहे श्रीकलाच्या विरुद्ध मी काहीच ऐकून घेणार नाही, पण तरी सुद्धा तू सतत श्रीकलाचा त्रास देत असते, तिला वाटेल ते बोलत असते, तू तिला अपशगुनी, तिने दागिने चोरले हे सगळं बोलली ना, हे सगळं माझ्या कानावरती आलं आहे आणि हे वागणं मला बिलकुल आवडत नाही आहे. घरामध्ये कलेश होत असतील ना तर आपण दोघं हे घर सोडून जाऊ, आता हे माझं फायनल होत आहे. तेव्हा ती म्हणते, अधोक्षज तू उलटा विचार करत आहे, हे आपलं घर आहे, आपण याला सोडून कुठेच जायचं नाही, हे आठवण ठेव. तेव्हा तू म्हणतो, हे बघ इंदू, मी तुला शेवटचं सांगतोय, आतापासून श्रीकलाच्या मध्ये तू जायचं नाही, नाही तर माझ्यापेक्षा
तुझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे. तुझा नसेल पण आमच्या पूर्ण दिग्रसकरांचा आणि स्पेशली माझा श्रीकलावरती पुरेपूर विश्वास आहे, म्हणून तिच्या बाबतीमध्ये मी एक सुद्धा वावगा शब्द ऐकून घेणार नाही. इंदूला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. तेव्हा ती विचार करते, नेमकं आहे तरी काय या श्रीकलाने सगळ्यांना जाळ्यामध्ये ओढलं आहे. पण ती जेव्हा रात्री घरातून गेली तेव्हा ती नक्की श्रीकला होती. मला शोधायला पाहिजे, तिने दागिने ठेवले तरी कुठे आहे. जर दागिने हातामध्ये लागले तर गोष्टी सोप्या होऊ शकतात. दागिने कुठे असतील आणि तिने त्या दागिन्यांचं काय केलं असेल. मला गॅरंटी आहे तिचा एवढा स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे ना, तिने ते दागिने तिच्या घरी लपवले असतील की तिथून ते दागिने कोणीच घेऊ शकत नाही आणि तिच्यावरती कोणी संशय सुद्धा करणार नाही. मला तिला रंगेहात पकडायला पाहिजे. तेवढ्यात ती पप्याला कॉल करते आणि म्हणायला लागते, तुला पुरावा पाहिजे होता ना. तेव्हा तो विचारतो, कसला पुरावा, नेमकं इंदूच्या डोक्यात चाललं तरी काय आहे. तेव्हा इंदू सांगते, तुझ्या श्रीकला वहिनी विरुद्ध माझ्याजवळ एक मोठा पुरावा आहे, पण त्यासाठी तुला माझ्या बरोबर यायला लागेल. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. दुसरीकडे इंदू बाहेर जायला निघत असते. तेवढ्यात तिथे श्रीकला सुद्धा आलेली असते. ती लगेच शकुंतला काकींना विचारते, आई मला असं वाटते मला माझ्या माहेरी जायला पाहिजे, म्हणजे मला काही कपडे आणि काही गोष्टी आणायच्या आहेत, त्या तिथेच राहिल्या आहेत, मग मी जाऊ का. तेव्हा ते म्हणतात, आई म्हणते आणि नंतर असं सासूसारखं विचारपुसी करते, तू जाऊ नये. पण मला एक प्रश्न पडला आहे श्रीकला, तुझं घर खूप लांब आहे, तिथपर्यंत तुला रिक्षाही भेटणार नाही, मग मला असं वाटते तू गोपाळला घेऊन जा ना. तेव्हा ती म्हणते, नको नको, गोपाळची गरज नाही, मी एकटीच जाऊन येते. तेव्हा ते म्हणतात, अगं नको, नाहीतर नारायणीला बरोबर नेते का, कसं जोड असलं तर तुला बरं होईल. तेव्हा ती म्हणते, नको, कोणाची गरज नाही, मला सवय आहे, मी जाऊन येते. ती लगेच लगबगीने तिथून निघून जाते. इंदू ही तिच्या मार्गावर असते. तेव्हा ती विचार करते, आता ही घरीच चालली आहे, म्हणजे जर मी हिला रंगेहात पकडलं तर सगळ्यांचा विश्वास माझ्यावरतीच राहील. तर दुसरीकडे पप्या थोडा चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, काय ग, तुला एवढा वेळ लागतो का, कधीपासून मी इथे तुझी वाट बघतोय. तेव्हा ती म्हणते, अरे चल ना, मला थोडा उशीर झाला आहे, आता आपल्याला श्रीकलाच्या घरी जायचं आहे. का कशाला ते मी तुला नंतर एक्सप्लेन करते, पहिले आपल्याला जायचं आहे आणि मी सांगते तसंच करायचं आहे. दुसरीकडे आदोक्षस थोड्या फेऱ्या मारत असतो. त्याला सतत इंदूचं वागणं थोडं खटकलेलं असतं. तेव्हा तो विचार करते, इंदूला समजत नाहीये का मला तिच्या वागण्याचा किती त्रास होत आहे, पण तरी सुद्धा ती अशी का वागते. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात आणि म्हणायला लागतात, आदोक्ष सगळं ठीक तर आहे ना, पण तुला मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, एक गुड न्यूज आहे. तेव्हा तो म्हणतो, काय गुड न्यूज आहे, सांगा ना, काय आनंदाची बातमी आहे. तेव्हा ते म्हणतात, यावेळेला किती पाऊस पडला हे तू सुद्धा बघितलं आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुला माहितीये का आपल्या माळावरच्या शेतात म्हणजे अंताजी दादाच्या शेतामध्ये ना यावर्षी भरपूर चांगलं पीक आलं आहे. आता कापणी झाली, त्यानंतर मी पीक घरी आणेल आणि त्यानंतर तू त्याला काय करायचं आहे ते तुझं तू ठरव, कारण की हे तुझं आहे. तेव्हा तो म्हणतो, त्या शेतीमध्ये तुने कष्ट केलं आहे आणि त्या धान्यावरती माझा कसा काय हक्क असू शकतो, हे सगळं काका तुझंच आहे, आता तू तुझं माझं करू नको. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहितीये का, तू कितीही नाही म्हटला ना तरी मला माहिती आहे अंताजी दादाने माझ्यासाठी काय केलं आहे, मी त्याचे उपकार आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, बस कर ना काका, अजून किती उपकाराची भाषा करणार. तेव्हा ते म्हणतात, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अंताजी दादाचे मी उपकार विसरू शकत नाही. त्याने माझ्या गोपाळचा जीव वाचवला आहे आणि स्वतःचा त्याच्यासाठी जीव सुद्धा गमावला, म्हणून मी त्याचे उपकार विसरणार नाही. एकदा तुला धान्य दिलं की मी खुश होऊन जाईल आणि माझ्या डोक्यावरचे एक गोष्ट निस्तरून जाईल. आता मला मंदिरात जायचं आहे, मी ते बघतो, तू तुझं काम कर. ते लगेच तिथून निघून जातात. दुसरीकडे पप्या आणि इंद्रायणी दोघंही तिथे पोचलेले असतात. तेव्हा पप्या म्हणतो, आता इथे काय करणार आहेस तू. तेव्हा ती म्हणते, तू इथेच थांब आणि लक्ष दे, कोणी आलं तर शिटी वाजव, मी पुढे जाते. ती लगेच दाराच्या जवळ जाते, पण दार बंद असतं. ते बघता इंदू खिडकी ओपन करते आणि खिडकीतून बारकाईने लक्ष देत असते. तेवढ्या श्रीकला एक ड्रॉवर ओपन करते. त्या ड्रॉवर मधून ती एक पोटली काढते. पोटलीमध्ये अजून काही नाही तर दिग्रसकरांचे सगळे दागिने असतात. हे दागिने इंदू बघते आणि तिच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. तेवढ्या श्रीकला दागिने बघून खूप जोरजोरात हसायला लागलेली असते. तेव्हा इंदू सांगते, आता तुला तर मी रंगे हातच पकडणार आणि तुझी सगळ्यांसमोर पोल सुद्धा खोलणार आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे दिग्रसकरांचा जुना वाडा असतो. ते बघता श्रीकला म्हणायला लागते, हा वाडा आहे ना, हा मी पूर्णपणे भस्म करून टाकणार आहे. याची तर सुरुवात आहे. मला व्यंकू महाराजांची प्रतिष्ठा, या घराण्याची इज्जत सगळं धुळीला मिळवायचं आहे. हे ऐकताच इंदू
इंदू पहिले तिच्या एक सनसनीत कानाखाली ओढते आणि त्यानंतर जळतं लाकूड तिच्या समोर घेऊन जात म्हणत असते, तुला काय वाटलं दिग्रजकरांचं खानदान एवढं हलकं फुलकं आहे का? मी त्यांची रक्षण करते आहे आणि माझ्या घराण्यावरती जे काही संकट येईल ना त्याला मी एकदम बाजूला सारून टाकेल. तू काही याच्यामध्ये करू शकत नाही. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच श्रीकलाला आत्ता तरी अक्कल येईल की तिचे डाव अजून सुद्धा सुरू राहतील. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.